मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय आणि त्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे। खरं तर उभाटा गटानं आणि संजय राऊत यांनी सातत्यानं मराठा समाजाचा अपमान करण्याची भाषा वापरलेली आहे। याआधी मुका मोर्चा म्हणणं असेल किंवा मराठा आंदोलकांना ढेकून म्हणण्यासारखा प्रकार असेल, हा निंदनीय आहे। आणि खरं तर संजय राऊत बिहारमध्ये जात होते, परंतु तो आझाद मैदानामध्ये जाण्याची हिंमत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांची झाली नाही। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी स्वागत केलं पाहिजे। उगाच भारतीय जनता पार्टीच्या नावाने खडे फोडायचे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नावाने खडे फोडायचे हे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे देवाभाऊ उभे आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याची हिंमत भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ यांच्यामध्येच होती, हे एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे आझाद मैदानावर न जाणारे, मराठा समाजाच्या आंदोलनाचा अपमान करणारे संजय राऊत यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही।